स्थायीच्या बैठकीमध्ये आज आम्ही पार्किंग पॉलिसी जनरल बॉडीला पाठवतोय. जनरल बॉडीच्या मीटिंगला पार्किंग पॉलिसीला प्रशासनाकडून जी पॉलिसी ज्या पद्धतीने व्यवस्थितरित्या बनवलेली गेलेली आहे, तर तिला जीबीमध्ये पाठवून जीबीची मान्यता घेण्यासाठी पाठवत आहोत. त्याच्यामध्ये 18 मीटरपेक्षा जास्त जे मोठे रोड्स आहेत, याच रोडला आपण पार्किंग पॉलिसी राबवत आहोत. प्लस त्याच्यामध्ये जे मोकळे भूखंड आहेत, जे आरक्षणामधून आपल्या काही ताब्यामध्ये आलेले आहेत, की जे आज मोकळे होते इतक्या दिवसापासून, तर ते देखील आपल्याला पार्किंग धोरणामध्ये आपण वापरत आहोत, की जेणेकरून लोकांना ₹5 टू व्हीलर आणि ₹10 फोर व्हीलर गाडी पार्क तिथं त्यांना करता येईल. आणि ह्या पॉलिसीचा हा फायदा होईल, की जे जड वाहनं रस्त्याच्या लगत लागून असतात, बसेस असतात किंवा ट्रक्स असतात, ह्याच्यामुळे जे ट्रॅफिक होतं, तर उद्या ज्यावेळेस त्यांना पैसे लागतील किंवा भरायची वेळ येईल, तर ते निश्चितपणे तिथे लागणार नाही आणि जेणेकरून लोकांना ट्रॅफिक बसून ह्याच्यामधून मुक्तता होईल आणि जास्तीत जास्त लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा देखील या पार्किंग पॉलिसीमुळं लोकांना उपयोग करायला इझी होऊन जाईल. याची अंमलबजावणी आत्ता फक्त जनरल बॉडीला आम्ही मान्यता घेतोय. ह्याच्यामध्ये धोरण ठरवून एकदा धोरण ठरल्यानंतर पुढच्या 2 ते 3 महिन्याच्या काळामध्ये याची अंमलबजावणी होईल.